Hello, good morning students. Last time we have seen the hormones of anterior pituitary and hormones of posterior pituitary, means hormones of adenohypophysis and hormones of neurohypophysis. Okay. हां, आता बघा याच्यामध्ये हायपोथॅलॅमस जो आहे, हायपोथॅलॅमस इज दी मेन कंट्रोलर ऑफ एंडोक्राइन सिस्टम. एंडोक्राइन सिस्टमला कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? हायपोथॅलॅमसचं. दिस हायपोथॅलॅमस मीन्स इट इज द मास्टर. ओके. Hypothalamus controls pituitary gland, and this pituitary is made up of two lobes, that is the anterior lobe and posterior lobe. Okay. Posterior lobe. Now see, this anterior lobe, hypothalamus releases certain hormones. आता कोणते हार्मोन्स आहे हायपोथॅलॅमसचे? सोमॅटोट्रॉफिक हार्मोन रिलीजिंग फॅक्टर, थायरोट्रोपिन रिलीजिंग फॅक्टर, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग फॅक्टर, प्रोलॅक्टिन इनिबिटिंग फॅक्टर, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन रिलीजिंग फॅक्टर. रिलीजिंग फॅक्टर म्हणजे काय? रिलीजिंग फॅक्टर मीन्स दॅट इज द हार्मोन विच इज सिक्रिटेड बाय दी हायपोथॅलॅमस अँड इट ॲक्ट्स ऑन द पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. हे सगळे हायपोथॅलॅमसचे हार्मोन्स आहे. हे हार्मोन्स पिट्युटरी ग्लँडला काय करते? स्टिम्युलेट करते. कोणाला स्टिम्युलेट करते? पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करते. ठीक आहे. म्हणजेच काय की पिट्युटरी जे सिक्रिशन करेल, आता पिट्युटरीचं सिक्रिशन बघा, वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन आहे. सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन अँड ACTH. ओके. हे सगळे जे हार्मोन्स आहेत, हे सगळे हार्मोन्स अँटेरियर लोबचे आहे. ठीक आहे. पण हे केव्हा सिक्रिट होत आहे? जेव्हा या हायपोथॅलॅमसकडून त्याला काय, पिट्युटरीला काय मिळेल? ऑर्डर मिळेल. ठीक आहे. समजा हायपोथॅलॅमसने सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, सोमॅटोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर्स किंवा सोमॅटोट्रॉपिक हार्मोन रिलीजिंग फॅक्टर सिक्रिट केलं. याचा अर्थ असा की हायपोथॅलॅमसनं सिक्रिट केल्यावर त्याची ॲक्शन पिट्युटरी ग्लँडवर होईल आणि पिट्युटरी कोणता हार्मोन सिक्रिट करेल? सोमॅटोट्रॉपिक हार्मोन विच ॲक्ट्स ऑन द बॉडी. ठीक आहे. सोमा मीन्स बॉडी. ठीक आहे. तर बॉडीवर ज्याची ॲक्शन होते, हा जो हार्मोन आहे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन, हा हार्मोन, या हार्मोनची ॲक्शन बॉडीवर होते. बॉडीचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे, बॉडीचे कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय? बॉडी सेल्स, बॉडी टिश्यूज, मसल्स, बोन्स, कनेक्टिव्ह टिश्यूज, ऑल दीज आर द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द बॉडी. बॉडीचे कॉन्स्टिट्युएंट्स आहे. ठीक आहे. म्हणजेच हायपोथॅलॅमसनी STHRF ह्या हार्मोनचं सिक्रिशन केलं आणि हा हार्मोन काय, हा हार्मोन पिट्युटरी ग्लँडवर ॲक्ट झाला आणि पिट्युटरीच्या अँटेरियर लोबनी मग कोणता? सोमॅटोट्रॉपिक हार्मोन काय केला? सिक्रिट केला. आता सोमॅटोट्रॉपिक हार्मोनची ॲक्शन कोणावर होते? बॉडीवर होते, बॉडीच्या एलिमेंट्सवर होते, बॉडीच्या कॉन्स्टिट्युएंट्सवर होते. ठीक आहे. नेक्स्ट, दिस इज दी थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. थायरोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर याची ॲक्शन पिट्युटरी ग्लँडवर होते, अँटेरियर लोब. ठीक आहे. तर अँटेरियर लोब मग काय करत आहे? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रिट करत आहे विच ॲक्ट्स ऑन द थायरॉइड ग्लँड. ओके. आता थायरॉइड ग्लँडवर ॲक्शन झाली की काय होईल बघ? थायरॉइड ग्लँड विल सिक्रिट थायरॉइड हार्मोन्स लाईक T3, T4 अँड TC. ठीक आहे. T3 मीन्स ट्रायआयडोथायरॉनिन, T4 tetraiodothyronine, that is called as also T4 is also called as thyroxine, and TC means that is thyrocalcitonin. सगळे तिन्ही हार्मोन हे थायरॉइड ग्लँडचे हार्मोन आहे, जे काय करत आहे? थायरॉइड ग्लँड सिक्रिट करते. थायरॉइड ग्लँड सिक्रिट करत आहे, पण केव्हा सिक्रिट करेल? जेव्हा थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करेल. कोण? पिट्युटरी ग्लँड, बाय सिक्रिटिंग थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे. हां. नंतर काय? नंतर आहे गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर. हा हार्मोन कोण सिक्रिट करते? हायपोथॅलॅमस. इट विल ॲक्ट ऑन द पिट्युटरी ग्लँड अँड पिट्युटरी विल सिक्रिट द गोनॅडोट्रॉपिन्स. ठीक आहे. गोनॅडोट्रॉपिन्स म्हणजे काय? हे जे हार्मोन्स आहे हे गोनॅडोट्रॉपिन्स आहेत. 3 हार्मोन: फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि काय? इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे आहे गोनॅडोट्रॉपिन्स. यांना काय म्हणायचं? गोनॅडोट्रॉपिन्स. गोनॅडोट्रॉपिन्स आहे. म्हणजे याची ॲक्शन कोणावर होते? दिस ॲक्ट्स ऑन द गोनॅड्स. गोनॅड्स म्हणजे काय?
टेस्टीज अँड ओव्हरीज. टेस्टीजला मेल गोनॅड म्हणायचं, ओव्हरीला फिमेल गोनॅड म्हणायचं. ठीक आहे. आता बघा या गोनॅड्सवर याची ॲक्शन झाली गोनॅडोट्रॉपिनची. हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, लुटिनायझिंग हार्मोन आणि इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ठीक आहे. तर हे जे हार्मोन्स आहे हे टेस्टिसवर ॲक्ट होते आणि ओव्हरीवर म्हणजेच गोनॅड्सवर ॲक्ट होते, म्हणून त्याला गोनॅडोट्रॉपिन्स म्हणायचं. हार्मोन विच ॲक्ट्स ऑन द गोनॅड्स आर कॉल्ड ॲज गोनॅडोट्रॉपिन्स, गोनॅड्स. ठीक आहे. आता गोनॅड्स नंतर बघा ॲक्शन गोनॅड्सवर झाली की मग काय, गोनॅड्स काय, टेस्टीज आहे आणि ओव्हरीज आहे. तर टेस्टीज जे आहे, टेस्टीजवर ॲक्शन झाली की टेस्टीज एक हार्मोन सिक्रीट करतो ज्याला म्हणायचं मेल सेक्स हार्मोन, दॅट इज टेस्टोस्टेरॉन. दॅट हार्मोन इज कॉल्ड ॲज टेस्टोस्टेरॉन. दिस हार्मोन टेस्टोस्टेरॉन डेव्हलप्स द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन मेल. मेलमधले सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर काय करतो, डेव्हलप करतो. ठीक आहे. ओव्हरीवर ॲक्शन झाली की ओव्हरी दोन प्रकारचे हार्मोन सिक्रीट करते, एक म्हणजे इस्ट्रोजेन आणि दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. ठीक आहे. आता इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हार्मोन जे आहे हे ओव्हरीचे हार्मोन्स आहे. पण या हार्मोनचं सिक्रिशन केव्हा होईल, जेव्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन कोणावर ॲक्ट होईल, ओव्हरीवर ॲक्ट होईल. या हार्मोनचं सिक्रिशन केव्हा होईल, टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन तेव्हाच होईल जेव्हा या टेस्टिसवर ICSH, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोनची ॲक्शन होईल. ठीक आहे. हे झाले गोनॅडोट्रॉपिन्स. नंतर आहे प्रोलॅक्टिन. ठीक आहे. तर आता बघा प्रोलॅक्टिन रिलीजिंग फॅक्टर पण असते, प्रोलॅक्टिन इनिबिटिंग फॅक्टर. आता हा इनिबिटिंग फॅक्टर म्हणजेच काय, फंक्शनला काय करेल, इनिबिट करेल. ओके, फंक्शनला स्लो करेल किंवा स्टॉप करेल. प्रोलॅक्टिन हा लॅक्टोजेनिक हार्मोन आहे आणि हा प्रोलॅक्टिन आता बघा तर म्हणजेच काय, हायपोथॅलॅमस काय सिक्रेट करेल, एक तर प्रोलॅक्टिन इनिबिटिंग फॅक्टर किंवा रिलीजिंग फॅक्टर. ठीक आहे. रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट केलं. ठीक आहे. तर रिलीजिंग फॅक्टर सिक्रेट केलं की काय, हायपोथॅलॅमस कोणाला स्टिम्युलेट करेल, अँटेरियर पिट्युटरी will act on the anterior pituitary will secrete prolactin, and this prolactin will act on the mammary glands. वर याची काय होईल, ॲक्शन होईल. आणि मॅमरी ग्लँड्स, फिमेलमध्ये मॅमरी ग्लँड्सची ग्रोथ आणि त्याचं प्रॉलिफरेशन जे आहे हे प्रोलॅक्टिन करतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे याला काय म्हणायचं, लॅक्टोजेनिक हार्मोन. ओके, दिस इज कॉल्ड ॲज लॅक्टोजेनिक हार्मोन. प्रोलॅक्टिन इज कॉल्ड ॲज लॅक्टोजेनिक हार्मोन. ठीक आहे. आता नंतर बघा, नंतर एक हार्मोन आहे पुन्हा ACTHRF, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन रिलीजिंग फॅक्टर. ठीक आहे. हायपोथॅलॅमस सिक्रीट करेल, हा ॲक्शन होईल अँटेरियर पिट्युटरी आणि अँटेरियर पिट्युटरी मग काय, ACTH, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन विच विल ॲक्ट्स ऑन द ॲड्रिनल ग्लँड. आणि मग ॲड्रिनल ग्लँड जे आहे त्या ॲड्रिनल ग्लँडचे वेगवेगळ्या प्रकारच्या हार्मोन नंतर काय सिक्रेट केल्या जाईल, त्याला काय म्हणायचं, कॉर्टिकॉइड्स म्हणायचं. कोणते हार्मोन सिक्रेट करते, कॉर्टिकॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. हे जे आहे हे ॲड्रिनल ग्लँडचे हार्मोन्स आहे. ॲड्रिनल ग्लँडचे दोन पार्ट असते, एक ॲड्रिनल कॉर्टेक्स त्याचे हार्मोन वेगळे आहे आणि ॲड्रिनल मेडुला त्याचे हार्मोन वेगळे आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय होतं की हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला काय करते, कंट्रोल करते. पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करते बाय सिक्रेटिंग रिलीजिंग फॅक्टर और इनिबिटिंग फॅक्टर. ज्या ठिकाणी रिलीजिंग फॅक्टर किंवा इनिबिटिंग फॅक्टर जर दिसत असेल तर तो हायपोथॅलॅमसचा हार्मोन आहे. याच्या व्यतिरिक्त पोस्टेरियर पिट्युटरी जी आहे ती पोस्टेरियर पिट्युटरी दोन हार्मोनचं काय करते, स्टोअर करते. एक आहे ऑक्सिटोसिन आणि दुसरं वॅसोप्रेसिन. ठीक आहे. ऑक्सिटोसिनची ॲक्शन जी आहे ती काय आहे, ऑक्सिटोसिन हा बर्थ हार्मोन आहे आणि मिल्क इजेक्टिंग हार्मोन आहे. म्हणजे याची ॲक्शन युटेरस आणि मॅमरी ग्लँडवर होते. मॅमरी ग्लँड. ओके. ऑक्सिटोसिन हार्मोन, बिकॉज दिस इज दी ऑक्सिटोसिन इज द दॅट इज दिस हार्मोन helps in the parturition or delivery, that's why it is called as birth hormone. ठीक आहे. ॲक्शन युट्रसवर होते आणि मॅमरी ग्लँडवर कशासाठी होते, फॉर द मिल्क इजेक्शन, मिल्क सिक्रिशन अँड मिल्क इजेक्शन. ठीक आहे. आता दुसरा हार्मोन आहे वॅसोप्रेसिन. हा पण हार्मोन इथं स्टोअर केला जातो. ॲक्च्युली बोथ दीज हार्मोन्स आर द न्यूरो हार्मोन्स. हायपोथॅलॅमसमध्ये दॅट इज द काय म्हणायचं, सुप्रो ऑप्टिक न्यूक्लियस असते, पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया असते. सुप्रो ऑप्टिक न्यूक्लिया आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लिया
ह्या न्यूक्लियामध्ये न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहे, ते सिक्रिशन सिक्रिट करते आणि कुठं स्टोअर करते, या ठिकाणी. म्हणजेच हे हार्मोन या ठिकाणी पोस्टेरियर लोबमध्ये काय केलं जातं, स्टोअर केलं जातं. म्हणजेच काय की पोस्टेरियर लोब जो आहे कोणत्याच प्रकारचा हार्मोन तयार करत नाही, फक्त तो स्टोअर करते. इट ॲक्ट्स ॲज अ स्टोरेज अँड रिलीज पॉईंट. आणि इथून हे दोन हार्मोन काय होतात, रिलीज होतात, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिन हा जो हार्मोन आहे याची ॲक्शन होतं किडनीवर. इट ॲक्ट्स ऑन द किडनी. ओके. अँड किडनीमध्ये काय, इन युरिनिफेरस ट्युब्यूल. ठीक आहे. DCT युरिनिफेरस ट्युब्यूल म्हणजेच काय की त्याच्यामध्ये DCT आहे आणि कलेक्टिंग ट्युब्यूल्स, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल आणि कलेक्टिंग ट्युब्यूल्स याच्यावर अशा पद्धतीने ॲक्शन. ठीक आहे. तर व्हॅसोप्रेसिनची ॲक्शन किडनीवर होतं. व्हॅसोप्रेसिनलाच अँटी डायुरेटिक हार्मोन म्हणायचं, ADH. ठीक आहे. दिस इज रिगार्डिंग दी समरी अबाउट दी दॅट इज द कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस ऑन पिट्युटरी. Okay, according to the hypothalamus, secretion of pituitary gland takes place, and by secreting the hormones, this pituitary controls the other endocrine glands. That's why pituitary gland is called as master endocrine gland. ठीक आहे. नंतर आता एंडोक्राइन ग्लँड्समध्ये नंतर एक आपण ग्लँड्स बघणार आहोत ज्याला म्हणायचं पिनियल ग्लँड. दिस पिनियल ग्लँड लोकेशन कुठे आहे, लोकेशन बघा. हां, इट इज गिवन ऑफ, दिस ग्लँड इज गिवन ऑफ फ्रॉम द डायन्सेफेलॉन, रूफ ऑफ डायन्सेफेलॉन. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण डायन्सेफेलॉन शिकलेलो आहोत. डायन्सेफेलॉनचे 3 पार्ट आहे. ओके. डायन्सेफेलॉन. ठीक आहे. डायन्सेफेलॉनच्या खाली मिड ब्रेन. ओके. आणि मिड ब्रेनच्या खाली पॉन्सच्या खाली मेडुला. ओके. आता याच्यामध्ये याचे 3 पार्ट, डायन्सेफेलॉनचे 3 पार्ट, दॅट इज एपिथॅलॅमस. ठीक आहे. एपिथॅलॅमस, याला म्हणायचं थॅलॅमस TH, आणि याला म्हणायचं हायपोथॅलॅमस HT. अँड दिस हायपोथॅलॅमस आउटग्रोथ इज दॅट इज द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी, दिस इज द मिड ब्रेन, pons, and this is the medulla, and here is the another part of the brain, that is cerebellum. ओके. आता बघा पिनियल ग्लँड जे आहे, पिनियल ग्लँड डायन्सेफेलॉनच्या रूफला एक अपवर्ड डायरेक्शन, एक आउटग्रोथ जाते. दिस आउटग्रोथ मीन्स दॅट इज द पिनियल ग्लँड. ठीक आहे. आणि ही पिनियल ग्लँड कुठं आहे, इट इज लोकेटेड बिटवीन द 2 सेरेब्रल हेमिस्फियर. दोन्ही सेरेब्रल हेमिस्फियरच्या मध्ये ही पिनियल ग्लँड आहे. आणि डायन्सेफेलॉन, दिस पार्ट इज कॉल्ड एज डायन्सेफेलॉन. तिन्ही एपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस या तिन्ही पार्टच्या वर एक अपवर्ड आउटग्रोथ आहे. दॅट अपवर्ड आउटग्रोथ फॉर्म्स अ पिनियल ग्लँड. ओके. दिस पिनियल ग्लँड इज गिवन ऑफ फ्रॉम द रूफ ऑफ डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनच्या वरच्या डायरेक्शनला, पिट्युटरी खालच्या हायपोथॅलॅमसपासून आउटग्रोथ निघालेल्या खालच्या डायरेक्शनला गेलेलं आहे. ठीक आहे. अँड इट इज लोकेटेड बिटवीन 2 सेरेब्रल हेमिस्फियर. ठीक आहे. म्हणजेच सेरेब्रल हेमिस्फियरच्या, दोन्ही सेरेब्रल हेमिस्फियरच्या मध्ये ही पिनियल ग्लँड सिच्युएटेड आहे. इट इज लाईट सेन्सिटिव्ह. इट इज सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल ऑफ लाईट. ठीक आहे. लाईट सेन्सिटिव्ह ग्लँड आहे. बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट, it receives the biochemical signals of light, and this gland secretes a hormone that is melatonin hormone. मेलॅटोनिन हार्मोनचं सिक्रेशन करतं ज्याला स्लीप हार्मोन म्हणायचं. कोणता हार्मोन आहे हा, स्लीप हार्मोन म्हणायचं. ठीक आहे. मेलॅटोनिन. ठीक आहे. पुन्हा एक हार्मोनचं सिक्रेशन होतं सेरोटोनिन. ठीक आहे. सेरोटोनिन हार्मोन जो आहे हा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतो. ठीक आहे. तर सेरोटोनिनपासूनच मेलॅटोनिनचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. तर सेरोटोनिनपासूनच मेलॅटोनिन हा तयार होतो. मेलॅटोनिन हार्मोन इज कॉल्ड ॲज स्लीप हार्मोन. इट इज द मेन हार्मोन ऑफ दिस पिनियल ग्लँड, अँड इट इज डिराइव्ड फ्रॉम द ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅन काय, आय थिंक इट इज अमिनो ॲसिड. ओके. ट्रिप्टोफॅनपासून हा तयार होतं अँड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. हा हार्मोन काय करतो, बायोलॉजिकल रिदम जो आहे तो कंट्रोल करतो.
ठीक आहे. म्हणजेच आपली जी दिनचर्या असते, आपले जे वेळेवरचे बॉडी एक पर्टिक्युलर टाईम फ्रेममध्ये काय आपली बॉडी काय करते, ॲक्शन करते. ठीक आहे. रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक 24 आवर डायर्नल रिदम ऑफ आवर बॉडी. ठीक आहे. आता बघा हे जे आहे ज्याला काय बायोलॉजिकल क्लॉक म्हणायचं, म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीचा वेळ ठरलेला असतो. आपली झोपण्याची वेळ ठरलेली असते, उठण्याची वेळ ठरलेली असते. ठीक आहे. म्हणजेच त्या वेळेला आपल्याला जाग येतो किंवा त्या पर्टिक्युलर वेळेला आपल्याला झोप येतं. ठीक आहे. म्हणजेच काय डायर्नल रिदम म्हणायचं त्याला. डायर्नल मीन्स टू रेग्युलेट्स द बायोलॉजिकल क्लॉक. ठीक आहे. नंतरचं फंक्शन आहे इट हेल्प्स इन द मेंटेनिंग नॉर्मल रिदम ऑफ द स्लीप वेक सायकल. ठीक आहे. स्लीप वेक म्हणजे झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ. स्लीप वेक सायकल काय करतो, कंट्रोल करतो, मेंटेन करतो नॉर्मल रिथम. अँड इट ऑल्सो इन्फ्लुएन्स, बघा बॉडीवर पुन्हा याचं ॲक्शन कशी होतं. इट ऑल्सो इन्फ्लुएन्स द बॉडी टेम्परेचर, बॉडी मेटाबॉलिझम. पुन्हा बघा बॉडी टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतं, बॉडीचं मेटाबॉलिझम, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल पण काय करतं, याच्यामुळे काय होतं, इन्फ्लुएन्स होतं. ठीक आहे. तर ही जी ग्लँड आहे पिनियल ग्लँड, ही पिनियल ग्लँड जी फंक्शन करते, मेन फंक्शन म्हणजेच काय बायोलॉजिकल रिदम काय जी आहे, बायोलॉजिकल क्लॉक जी आहे ती कंट्रोल करते. इट ऑल्सो रेग्युलेट्स द स्लीप वेक सायकल. अँड थर्ड दॅट इज इट इन्फ्लुएन्स द बॉडी टेम्परेचर, म्हणजेच काय आपल्या बॉडीच्या टेम्परेचरवर याचा इफेक्ट होतो, मेटाबॉलिझमवर इफेक्ट होतो आणि आपल्या रिप्रोडक्टिव्ह सायकलवर इफेक्ट होतो. दिस इज रिगार्डिंग दी pineal gland. Okay, next time we will see the thyroid gland. Till then, goodbye. Thank you.